नामदेव महाराजांनी एक वर्णन केलंय सुंदर भूमिकेमध्ये. स्वरधरा. दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल बोभाट वेस दरा जाईल बायकाच्या पानवथ्या बायकाच्या पानवथ्या दुसरी न करावी बाईल दुसरी न करावी बाईल बस. आता त्याच्या जीवनामध्ये कशी फजिती होते याच्याकरता एक दृष्टांत सांगतो बरं का, लक्ष देऊन ऐका. एका माणसाला 2 पत्न्या होत्या. एक होती तरुण आणि एक होती वयोवृद्ध. आणि जो पती परमेश्वर होता त्याच्या डोक्यामधले जे केस होते का नाही, 50% होते काळे आणि 50% होते पांढरे. जर जी थोरली पत्नी आहे त्यांच्याकडे भेटीला गेला की भेटीला गेल्याच्या नंतर तिला मात्र डोक्यातले काळे केस आवडायचे नाहीत, कारण तिच्या डोक्याचे केस पांढरे होते. तिने विचार केला आपल्या मॅचिंग सारखेच केस ठेवायचे. तिनं काय करायचं, त्यांच्या डोक्यामधले असणारे काळे केस आहेत का नाही ते काळे केस असे उपटून टाकायचे. जसे आपण मेथी उपटितो का नाही असे काळे केस काढून टाकले. जी दुसरी तरुण होती तिच्या डोक्याचे केस होते असे काळे, तिला पांढरे आवडत नव्हते. तिनं काय करायचं, तिकडं भेट झाली की तिनं पांढरे काढून टाकायची. घटना अशी घडली, कालांतरानं एक पण केस डोक्यावर राहिला नाही बरं का. म्हणजे फजितीचा असणारा भाग सांगितलेला आहे. ऐका, कृष्णाचं सुद्धा चरित्र तसंच आहे. कृष्णानं काय केलं, फूल घेतलं, देवाला लीलाच करायची होती, ते फूल घेऊन रुक्मिणीला दिलं. दाशी तिथं अशी हवा घालू लागली. रुक्मिणीला पण हवा घालते, कृष्णाला पण हवा घालते. कृष्णानं फूल दिलं रुक्मिणीला आणि रुक्मिणीला फूल दिल्याच्या नंतर कृष्णच सांगतो, रुक्मिणी मी तुला दिलेलं फूल कुणाला सांगू नको बरं का. हे ऐकलं कुणं, त्या दाशीनं. आणि महिला मंडळीचा एक कान मंत्र सुंदर असतो बरं का, मी तुला म्हणून सांगते, दुसरं कोणाला सांगू नको बरं का. सगळ्या गावामध्ये बोबाट येईल बरं का, सगळीकडे फिरत येणार बातमी, ते सगळीकडे फिरणार, पण मंत्र कायमच राहणार, तुला म्हणून सांगायले दुसरीला सांगू नको बरं का. अहो त्या दाशीनं हे ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर ती दाशीनं हवा घालायचं बंद काम केलं आणि सत्यभामेच्या महलामध्ये गेले आणि सत्यभामेला बोलण्याकरता सुरुवात केली. हवा मी स्वतःहून ऐकले बरं का, आणि मी असं म्हणते, मला असं वाटत होतं की कृष्णाचं प्रेम तुझ्यावर जास्त आहे की, पण अजिबात नाही. सगळ्यात जास्त जर प्रेम जर कृष्णाचं कुणावर असेल तर कृष्णाचं खरं प्रेम हे रुक्मिणीवर आहे. मी आत्ताच तिथून आले. कृष्णाचं प्रेम जर तुझ्यावर असतं तर पारिजातकाचं फूल कृष्णानं सत्यभामा तुलाच आणून दिलं असतं, पण कृष्णानं हे पारिजातकाचं फूल रुक्मिणीला दिलं. एवढीच गोष्ट ऐकल्याबरोबर तर त्या सत्यभामेनं अलंकार काढले, जुनं वस्त्र अंगावर परिधान केलं आणि परिधान केल्याच्या नंतर कृष्ण महलामध्ये आला. आणि कसं आहे माहिती का, पत्नीला
रुसल्याच्या नंतर समजवण्याकरता काही 1 अन 2 दिवसाचा कालावधी जात नाही बरं का राग घालायला. कुणाचा महिना, कुणाचा 2 महिन्याचा कालावधी, कुणाचा 4 महिन्याचा कालावधी. माणूस तसाच बिनलाजासारखा बोलत राहतो बरं का, पण ती काही बिचारी बोलत नाही, अजिबात नाही. देवाचा सुद्धा महिमा तसाच सांगितलेला आहे. देव बोलतो पण सत्यभामा बोलत नाही. एवढंच नाही, सत्यभामेच्या समोर चेहरा न्यायचा. सत्यभामेनं चेहऱ्याकडे बघायचं नाही, डोळे झाकून घ्यायचे, दुसरीकडे मान करायचे. देवाना हात जोडले सांगितलं, सत्यभामा ऐक, तू का रुसलीस हे मला माहिती आहे. फक्त एका फुलाकरता लक्षात ठेव. फक्त रुक्मिणीला मी तर एक फुलच दिलंय. काय दिलं रुक्मिणीला? एक फुलच दिलं. तुला वाटत असेल माझं प्रेम तुझ्यावर नाही, तुला वाटत असेल माझं प्रेम तुझ्यावर नाही. रुक्मिणीला एक मी फुलच दिलं, पण तुझ्या अंगणामध्ये आणून मी ते पारिजातकाचं झाडच लावील. आता एवढं बोलल्यास ती सत्यभामा हसल का नाही? आता तिच्या लक्षामध्ये गोष्ट आली. बस देवा, मग आता एक काम करा, त्या सवतीपेक्षा तिच्याजवळ फुल दिलं ना तुम्ही, ते पारिजातकाचं असणारं झाड माझ्या अंगणामध्ये आणून लावा. कृष्ण म्हणला अंगणामध्ये आणून लावील, पण त्याला मेकअप तर तू करावं लागेल ना अगोदर. तिला मेकअप करायला सांगितलं. सुंदर तिनं मेकअप केलं. चल म्हटलं आता पारिजातकाचा वृक्ष आणायचा ना. भौमासुराच्या नगरीला नेलं. तिथं 7 बंध सांगितलेले आहेत. डोंगर असेल, पाणी असेल, अग्नी असेल, तलवार असेल, फास असतील, अशा स्वरूपामध्ये. मग मात्र आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर घनघोर युद्ध झालं आणि घनघोर युद्धामध्ये नरकासुराचा, भौमासुराचा अंत करून टाकला. जी आपली दिवाळी येते का नाही दरवर्षी, त्या चतुर्थीला नाव असणार आहे नरक चतुर्थी. ही नरक चतुर्थी म्हणजे नेमकं काय आहे त्याचं कारण एक सांगतो बरं का. देवाला जर स्नान कोण घातलं असेल तर असं वर्णन केलं आहे, देवाला स्नान, देवकी म्हणा, अनेक असणाऱ्या स्त्रिया म्हणा, यांनी असणारं देवाला असणारं स्नान घातलेलं आहे. म्हणून नरक चतुर्थीच्या दिवशी शक्यतो आंघोळ करत असताना सूर्य उदय होण्याच्या अगोदर स्नान करायचं. जर सूर्य उदय झाल्याच्या नंतर जर कोणी आंघोळ जर करत असेल तर 1 वर्षभरापर्यंत त्याच्या शरीराचा दुर्गंधयुक्त वास येईल आणि त्याचं जीवन सुद्धा नरकासारखं बनेल 1 वर्षापर्यंत बरं का. म्हणून सूर्य उदय होण्याच्या अगोदर त्या दिवशी आंघोळ करायची. वध केला. 16,100 कन्याला मुक्तता केलं आणि देवानं सांगितलं जा आपापल्या घरी. त्या कुमारिकेने हात जोडल्याने सांगितलं, देवा आता इथून जरी आम्ही घरी गेलो ना तर आमच्या सोबत कोणी सुद्धा लग्न करणार नाही. का? नरकासुराच्या बंदीवासात आम्ही होतो. मुलीचं जीवन म्हणजे हे काचाचं असणारं भांड आहे. देवा आमचा स्वीकार कोणीच करणार नाही. पण या जगतामध्ये सगळ्यांनी जरी टाकून दिलं आणि देवानं जर त्यांचा जर स्वीकार केला तर जग सुद्धा त्यांना मानतं. याच्याकरता दृष्टांत, जगानं टाकून दिलं तिला, म्हणजे एक वेश्येची मुलगी, तिचं नाव कानोपात्रा. जगानं टाकून दिलं, पण संत मंडळीनं वर्णन केल्याच्या नंतर ती कानोपात्रा पंढरपुरामध्ये आली, कीर्तन भजन केलं आणि शेवटच्या वेळेला देवाला प्राण असणारा अर्पण करून टाकला. जगानं तिला डावललं पण देवानं तिचा अंगीकार केला आणि देव राखित या राखित या राखील कोण
राखितया मारील कोण, किंवा अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेने वंद्य केले. कानोपात्रेला जर जागा कुठं दिली असेल तर कानोपात्राला देवानं आपल्या उजव्या हाताला जागा दिली. विठ्ठलाचं दर्शन सुद्धा पुन्हा आहे, विठ्ठलाचं दर्शन पुन्हा आहे. पण अगोदर तुम्हाला दर्शन जर कुणाचं घ्यायचं असेल तर अगोदर दर्शनाच्या बारीला लागल्याच्या नंतर अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे आणि त्याच्यानंतर देवाचं दर्शन आहे. देवाला बोलण्याकरता सुरुवात केली, देवा आमचा असणारा अंगीकार तुम्ही करा. आणि देवानं सांगितलं काय करू, काही नाही, आमच्यासोबत तुम्ही असणारा विवाह करा. किती पत्नी आहेत पहा बरं का. आता बंदिवासामधून सोडवलेल्या असणाऱ्या ज्या कुमारिका आहेत ना, 16,100 आहेत. 16,100 कन्येच्या सोबत देवाचा विवाह झाला. पहिले 8 आणि हे असणारे 16,100. या 100 असणाऱ्या 16,100 कुमारिका आणि पहिले 8 विवाह देवाचे लग्न सांगितले जातात 16,108. पण याच्या पुढे कोड असा आहे, देवानं 16,108 लग्न केले तरी सुद्धा देव ब्रह्मचारी आहे. तुम्हाला कसं काय? हे एक कोड आहे हो, हे एक कोड आहे. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. याला एक दृष्टांत आणखी सांगतो. यमुना माता एक दिवस स्त्रियांना रस्ता देत नव्हती त्या गवळणीला. ऋषीमुनींनी सांगितलं यमुना मातेला बोला, देवानं एवढे जरी लग्न केले असतील तर देव असणारा ब्रह्मचारी आहे, ही जर गोष्ट खरी असेल तर यमुना माता रस्ता देईल. यमुना मातेनं रस्ता दिला. हे देवाचे कोड आहे. त्याचं एक कारण सांगतो कसं कोड आहे. माझा प्रश्न आहे, हे सगळे लग्न तुम्ही आता ऐकले, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. देवाचे 16,108 लग्न झाले, पण देवाच्या मनावरच्या पत्न्या किती आहेत फक्त एवढं सांगा. एवढीचे लग्न झाले का नाही? देवाच्या मनावरची एक तरी पत्नी आहे का लग्न झालेली? अजिबात नाही. त्याचं कारण एक आहे, रुक्मिणीनं स्वतः कृष्णाला वरलं. सत्यभामेची हकीकत तशीच, जांबवंतीची तशीच, कालिंदीची तशीच. देवाचे एवढे लग्न झाले पण स्वतःच्या मर्जीप्रमाणे एक सुद्धा लग्न नाही. सगळ्याची इच्छा पूर्ण करण्याकरता देवाने एवढे विवाह केलेले आहेत. एक दिवस रुक्मिणी आणि श्रीकृष्ण क्वाटवर बसलेले आहेत. बसल्याच्या नंतर देवानं रुक्मिणीची थट्टा मस्करी करावी म्हणून देवानं काय केलं ऐका. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. रुक्मिणी, मला एक प्रश्न पडलेला आहे. आपल्या दोघांचं तर लग्न झालं, पण माझा प्रश्न असा आहे, तुझं लग्न खरं तर शिशुपालाच्या सोबत ठरलं होतं. लग्न दुसऱ्या दिवशी लागणार, पण दुसऱ्या दिवशी लग्न लागणार असून सुद्धा तू मला पत्र लिहिलं आणि पत्र लिहून सुद्धा तू माझ्यासोबत आली, दोघांचा आपला विवाह झाला. पण मला असं वाटतं की तू फार मोठी चूक केलीस बरं का. रुक्मिणी म्हणते कसं काय? देव सांगतात, माझ्या बाबतीमध्ये तुला काय सांगू, कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा आणि ठावची नाही बापाचा. हे कुणाला माहितीच नाही कोड हे. दुसरी गोष्ट सांगू, मी एवढा भिकुड आहे का नाही, एवढा मी भीतो का नाही, या सगळ्या राज लोकाला लपून, म्हणजे मला मरण येऊ नये, मी भेतो यांना आणि सगळ्याला भीतीयुक्त होऊन मी पाण्यामध्ये नगर वसवलेलं आहे. या नगरीचं कोणी सर्वनाश करू नये म्हणून मी भेतो. मला प्रश्न असा पडला रुक्मिणी, मला तर असं वाटतं की तू माझ्यासोबत लग्न करून तुझं नुकसानच झालेलं आहे. तुझं लग्न शिशुपालासोबत ठरलं होतं, तो एक राजा. मला तर असं वाटतं तुझं नुकसान झालं. तू आता काय कर, माझा त्याग कर आणि त्याग करून तुझं जीवन आणखी आनंदी बनव. तुझी जर इच्छा असेल तर एखाद्या राजकुमारी सोबत असणार तो राजकुमारासोबत लग्न कर. आता हे शब्द काही साधे येतोय, देवानं बोलावे का हे शब्द? हे देवानं शब्द बोलू नये, पण काही गोष्टी लक्ष करा बरं का. ज्या घरामध्ये पत्नी आणि पती परमेश्वर आहेत, या दोघांमध्ये असणारा जो संवाद आहे का नाही, हा संवाद होत असताना थट्टा मस्करीचा संवाद व्हावाच दररोजचा बरं का. विनोदाचा भाग व्हावाच. जिथं भगवान शंकर आहेत आणि जिथं माता पार्वती आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा थट्टा मस्करी आहेच. विष्णू आहे, लक्ष्मी आहे, यांच्या जीवनामध्ये सुद्धा थट्टा मस्करी आहेच. ब्रह्मदेव असतील, सावित्री असेल, यांच्या जीवनामध्ये सुद्धा थट्टा मस्करी आहेत.
इथं सुद्धा जीवनच असं सांगितलेलं कृष्णानं तिची थट्टा करण्याकरता सुरुवात केली, पण त्याचा परिणाम असा झाला, देवाचा वियोग होणार बोलल्याबरोबर रुक्मिणीला अशी चक्कर आली, रुक्मिणी क्वाटवून खाली कोसळली. पदर एका साईडला, अलंकार एका साईडला, रुक्मिणीची अवस्था बेशुद्ध सांगितलेली अशी. पाणी आणलं, डोळ्यावर चेहऱ्यावर असताना थोडंसं शिंपडलं, रुक्मिणी सावध झाली आणि सावध झाल्यानंतर कृष्ण हसून सांगतो, रुक्मिणी मी तुझी थट्टा केली बरं का, आता इथून पुढे असा कधी विनोद करणार नाही. रुक्मिणीचे शब्द कसे आहेत हे लक्ष करा बरं का, आता हे शब्द कसे बोललेले आहेत ते. देवा खरं सांगू, तुम्ही माझी थट्टा केली, पण याच्या अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून मी तुम्हाला उत्तर देईल. ते उत्तर असं आहे, तुम्ही तर म्हणता, कोणी म्हणता नंदाचा आहे, कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे, तुमच्या बापाचाच ठाव नाही असं तुम्ही म्हणता का नाही? खरं सांगू, तुम्ही जे शब्द बोललात का नाही, तुमच्या बापाचाच पत्ता कुणाला लागत नाही. ती कसं सांगू का, अरे सगळं जगत जिथून उत्पन्न झालं, सगळं जगत जिथून निर्माण झालं, त्यांचा बाप दुसरा कोणीच नाही बरं का, त्यांच्या बापाचा पत्ताच लागू शकत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरी गोष्ट सांगितली, तुम्ही म्हणलात ना, सगळ्या लोकाला भिवून मी या पाण्यामध्ये नगर वसवलेलं आहे. बरोबर आहे. कुणाला भिलात सांगू, हे सगळे राजे लोक जे आहेत का नाही, हे राजे लोक म्हणजे कोण आहेत? पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय. या इंद्रियाला तुम्ही भिवून बसलात. आणि कुठं बसलात? तुम्ही म्हणतात समुद्रामध्ये बसलात घर बांधून. समुद्र म्हणजे कोणता? हे अंतकरण नावाचं समुद्र आहे, आणि याच्यामध्ये येऊन तुम्ही लपून बसलात. आणि तुम्ही म्हणतात का नाही की आणखी तू सुद्धा स्वतःचं कल्याण करण्याकरता कुणाच्या सोबत तरी लग्न कर. खरं सांगू देवा, मी एकदाच लग्न केलेलं आहे, ते म्हणजे तुमच्या सोबत. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही आहेत ईश्वर, आणि माझं असणार ईश्वराच्या सोबत लग्न आहे. याच्या पुढे सांगू, नुसते ईश्वर नाही तर तुम्ही ब्रह्मस्वरूप आहेत, आणि मी असणारी माया आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. तोडीता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हारपती. म्हणून देवा, मी तुमच्या सोबत विवाह केलाय, मी तुमचा त्याग करू शकत नाही बरं का. याचं उत्तर हे आहे. आता याच्याकरता एक थोडासा दृष्टांत सांगतो. पती पत्नी दोघ जण होते, आणि पती पत्नी दोघ जण असल्याच्या नंतर मालकाला मात्र दररोजचा विनोद करायचा भाग होता. दररोजच विनोद करायचा. कोणता विनोद? पत्नीनं ताट आणलं, ताट मालकाच्या समोर ठेवलं, जेवण वाढण्याकरता सुरुवात केली की त्या मालकाने काय करायचं, जेवण करत करतच एक पत्नीला चिमटा घ्यायचा. त्याला सवयच लागलेली बरं का दररोज. घटना अशी घडली, वय भरपूर झालं आणि कालांतरानं मालक मरण पावले. आता ती आजीबाई राहिली. आजीबाई राहिल्याच्या नंतर मग काय झालं, भरपूर कालावधी होऊन गेला. फोटो असा वर अडकवलेला होता खिळ्याला. आजीबाईला असं वाटलं घरामध्ये कोणीच नाही, मालकाचा फोटो असा खाली काढावा, आणि खाली काढल्याच्या नंतर त्याला काय करावं, थोडंसं असं कपड्यानं साफ करावं, परत असं अडकून ठेवावं. खुर्चीवर खुर्ची ठेवली. आजीबाईनं तो फोटो खाली काढला, आणि फोटो काढल्याच्या नंतर असं पुसण्याकरता सुरुवात केली. भरपूर दिवसानं फोटो काही खाली काढलेला नव्हता. त्या फोटोच्या पाठीमागं एका विंचवानं काय केलं होतं, असं घर केलं होतं. आणि फोटो साफ करायचा म्हटल्याच्यानंतर पाठीमागून असा हात दिला. पाठीमागून हात दिल्याच्या नंतर आजी अशी फोटो पुसू लागली. हात पुसत असताना डावा हात जिथं विंचवानं घर केलं होतं तिथं असणारा हात गेला. आता विंचू होता, विंचवाचं घर होतं, त्याला असं वाटलं आपलं घर आता राहणार नाही, म्हणून विंचवानं काय केलं माहिती का, लगेच अशी नांगी टाकली. वा वा, छान बरं का, छान. हा, अशी नांगी मारली. नांगी मारल्याच्या नंतर आजी अशी चिरकली ना, कारण ते जास्त नका, अशी नांगी मारली. आणि त्या विंचवाचं एक वर्णन केलं आहे बरं का. विंचू म्हणतसे उदार मी दाता, उचित ही देता न लगे वेळ. संत तर उदार आहेत, पण त्या संतापेक्षा सुद्धा विंचू उदार बरं का. एखादा माणूस त्याच्या जवळ गेला का नाही, लगेच प्रसाद. आणि ज्याला प्रसाद दिला का नाही, त्यानं लगेच रडण्याकरता सुरुवात करायचं, थांबायचंच नाही पुन्हा. त्या आजीला विंचू चावल्याबरोबर आजीनं बोलण्याकरता सुरुवात केली. जिवंत होते, लक्ष करा बरं का, जिवंत होते तोपर्यंत ही चिमटेच घेत होते.
जिवंत होते तोपर्यंत ही चिमटेच घेत होते, मरून गेले तरी चिमटेच गेलेत आणखी. म्हणजे काही जणांची सवय असते बरं का. आता पहा, रुक्मिणीची थट्टा मस्करी केली. पुढे एक वर्णन असं केलेलं आहे, अनिरुद्धाचा असणारा विवाहाचा भाग, पौंड्रकाचा उद्धार केला, द्विधाचा असणारा उद्धार केला. एक दिवस नारदाला विवाह करायचं होतं. विवाह करत असताना सुद्धा श्रीकृष्ण भगवंताच्या असणाऱ्या द्वारका नगरीमध्ये गेले, तिथं सुद्धा असणारी फजिती झाली. पुढे एक वर्णन असं केलेलं आहे, एक जरासंध म्हणायचा असणारा राजा आहे, कंसाचा सासरा. भीमाचा आणि त्याचा असणारा कुस्तीचा असणारा डाव सुरू झाला. त्याच्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंताने गवताची काडी घेतली, उजव्या हातातली काडी डाव्या हातामध्ये टाकली, डाव्या हातातली काडी उजव्या हातामध्ये असणारी अशी टाकून दिली. भीमाला संकेत कळाला, त्याचं संपूर्ण शरीर असं फाडलं. फाडल्याच्या नंतर उजव्या हातातला भाग डाव्या हातामध्ये टाकला आणि डाव्या हातातला भाग उजव्या हातामध्ये टाकला असणारा. जरासंधाचा असणारा अंत झाला. पुढं शिशुपाल राजसूय म्हणायचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये शिशुपालानं श्रीकृष्ण भगवंताची आग्रपूजा केल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली, निंदा करण्याकरता सुरुवात केली आणि सहदेवाला बोलू लागला, तुम्ही या गवळ्याच्या मुलाची पूजा केली, राजे लोक सोडून दिले, इथं रती महारथी लोक आहेत त्यांची पूजा केली नाही, कृष्णाची पूजा केली. शिव्या देण्याकरता शिशुपालानं सुरुवात केली, पण देवानं एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्याचं कारण एक आहे, हा शिशुपाल म्हणजे कृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे, सख्या आत्याचा मुलगा आहे बरं का. आणि सख्या आत्याचा मुलगा असून जन्म झाल्याबरोबर त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. एक दिवस तिनं अरण्यामध्ये त्याला नेऊन टाकणार, आकाशवाणी झाली, या लेकराला अरण्यामध्ये टाकू नको, आपल्या घरी कुणी जरी भेटण्याकरता आलं तर त्या लेकराला उचलायचं आणि त्याच्या मांडीवर द्यायचं. एक दिवस कृष्णच आला आत्याच्या घरी, त्या शिशुपालाला उचललं आणि कृष्णाच्या मांडीवर दिलं. मांडीवर दिल्याबरोबर त्याचे 2 हात गळून पडले आणि 1 डोळा सुद्धा नष्ट झाला. आणि आकाशवाणी अशी होती, ज्याचं दर्शन झाल्याच्या नंतर 1 डोळा आणि 2 हात निघून जातील त्याच्याच हातानं शिशुपाल मरणार आहे. आत्यानं आपल्या भाच्याचे पाय पकडले, कृष्णा माझ्या लेकराला मारू नको बरं का, तुझ्याच हातानं मरण आहे याच. सांगितलं, आत्या मी मारणार नाही. तसं नाही बाबा, मला वचन दे एकदा. आत्यानं वचन घेतलं कृष्णाकडून. कृष्णानं सांगितलं, तुझ्या मुलाला मी मारणार नाही आत्या, पण लक्ष कर, याचे 100 अपराध होईपर्यंत मी माफ करणार. 100 अपराध जर झाले त्याच्या पुढे 1 जरी गुन्हा केला का नाही, याला मी जिवंत ठेवणार नाही. त्या आत्याला असं वाटलं, माझं लेकरू जरी असलं तर एवढे गुन्हे करणार नाही बरं का, 2-4 करील. एखाद्या दिवस व्याजानं पैसे नेले तर परत आणून देणार नाही. सोयऱ्यात असं असतं बरं का, नेताना गोड गोड बोलून घेऊन जायचे आणि पुन्हा परत आणून द्यायचे नाहीत, बोलणं पुन्हा बंद. आत्याला असं वाटलं, चल एक थोड्या दिवसापर्यंत चल, पण एवढे गुन्हे मात्र करणार नाही. राजसूय नावाचा यज्ञ आणि गुन्हे करण्याकरता सुरुवात केली, ती म्हणजे शिव्यात देऊ लागला. 1 आणि 2 नाही, 100 शिव्या दिल्या भर सभेमध्ये. तोपर्यंत कृष्णाशी खाली मान घातलेली आणि खाली मान घालून 1-1 शिवी कृष्ण मोजू लागला. 1, 2, 3, 4 शिवी दिली की मोजायची. तेवढे लोक विचार करू लागले, देवाला एवढा राग, पण देव गप्प का आहे? त्याचं कारण एक आहे, देवाने एकदा जर वचन कुणाला दिलं ना, वचनामध्ये भंग करत नाही. 100 शिव्या झाल्या आणि 100च्या पुढे देवानं पुन्हा वरमान केले. आता संपला खेळ म्हणले आता. आणि 100 शिव्या दिल्याच्या नंतर शेवटची शिवी कोणती दिली एवढा आहे का? आता त्या शिशुपालानं बोलण्याकरता सुरुवात केली, अरे कृष्णा, आतापर्यंत मी एवढं बोलतो पण तू एकदा सुद्धा बोलला नाहीस, तू निर्लज्ज आहेस, तू भित्रा आहेस, कपटी आहेस. याच्या पुढे सांगू, माझं खरं लग्न रुक्मिणीच्या सोबत जमलं होतं, मी मंडवळी बांधून तयार होतो, मला हळद लागलेली होती, सगळा असणारा भाग झालेला होता. रुक्मिणीच्या सोबत संसार मी केलेला नव्हता, पण संसार पाहत असताना मी स्वप्नामध्ये पाहिला होता, मी असा संसार करणार, तसा करणार, असं करणार, तसं करणार. लक्षात ठेव कृष्णा, आमच्या शरीराच्या बाबतीमध्ये विवाह झाला नाही, पण आमच्या दोघाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं ना, माझा विवाह रुक्मिणीच्या सोबत झाला होता, पण तो कशानं माहिती? मनानं स्वीकार झाला होता, मनानं. आणि त्या रुक्मिणीचा स्वीकार मी मनानं केला,
मनानं केल्यामुळे मी काही स्वप्न रंगवले आणि त्याच्यानंतर तू रुक्मिणीच्या सोबत विवाह केलास. मग मात्र देवाला ही गोष्ट सहन झाली नाही. त्याचं वर्णन सांगतो बरं का, लक्ष करा. एखाद्या माणसाला शिवी देत असताना आईवर शिवी देऊन बघा, लक्ष करा बरं का. आईच्या बाबतीत शिवी द्यायची, त्याला राग येणार नाही. बापावर शिवी द्या, राग येणार नाही. बहिणीवर शिवी द्या, राग येणार नाही. भावावर शिवी द्या, सगळ्या असणाऱ्या गणगोतावर शिवी द्या, राग येणार नाही. त्याला सगळ्यात जास्त राग कशाला येतो माहिती का? सगळ्यात जास्त एवढ्या शिवाय देऊ द्या, त्याला राग येणार नाही. पण त्या माणसाला सगळ्यात जास्त जर राग कशाने येत असेल, फक्त त्याच्या पत्नीवर शिवी देऊन बघा, त्याचं मग तळपायाची मुंगी मस्तकावर जाते बरं का त्याची. हा, देव जरी असला तरी देवाला सुद्धा पत्नीला जर एखादी गोष्ट बोलली का नाही, जमत नाही. काही लोक म्हणतात मला बोलला असतं जमलं असतं, पण माझ्या पत्नीला, म्हणजे देवाला सुद्धा सहन होत नाही बरं का. देवानं काय केलं, पत्नीच्या बाबतीमध्ये शब्द काढल्याबरोबर तर सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्याच्या नंतर त्याचा शिरच्छेद करून टाकला. त्याच्या शरीरामधून ज्योत निघाली आणि कृष्णाच्या शरीरामध्ये जाऊन लीन झाली. शिशुपाल म्हणजे कोण, यांचा असणारा अवतार सांगितलेला आहे. तिसरा अवतार आहे यांचा. पहिला अवतार हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, दुसरा अवतार रावण कुंभकर्ण आणि तिसरा अवतार सांगितलेला आहे शिशुपाल दंतवक्र. दंतवक्राचा सुद्धा असणारा उद्धार असणारा देवाना असणारा केला. आता इथे एक वर्णन सांगतो बरं का. काही गोष्टी आपल्या संसाराच्या बाबतीमध्ये सुद्धा फार आवश्यक आहे. काही लोक काय करतात, घर बांधत असताना आपलं लग्न जमल्याच्या नंतरच घराच्या बांधकामाला सुरुवात करतात. मी एक दोघाला विचारलं असं का? नाही, आता नवीन नवरी घरी येणार आहे आणि नवीन नवरीनं असं बाहेर कुठं जावं का? लक्ष करा बरं का मी काय बोलतो ते. लोकांची लग्न होण्याच्या अगोदर घर बांधकाम सुरुवात होतात. माझा प्रश्न त्या लोकाला असा आहे, त्या माणसाची बहीण होती तोपर्यंत घर बांधलं नाही, आई होती तोपर्यंत घर बांधलं नाही, पण आपला विवाह होण्याचा प्रसंग आल्याच्या नंतर घराची स्वच्छता टापटीपणा करण्याकरता सुरुवात केली. माझी विनंती आहे, आपल्या आईच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि बहिणीच्या बाबतीमध्ये सुद्धा घर चांगलं असणंच गरजेचं आहे. बस सुंदर स्वरूपामध्ये स्नानगृह सुद्धा असावं, काही गरजेच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. इथं वर्णन असं केलेलं आहे, शिशुपाल दंतवक्राचा असणारा उद्धार केला. उद्धार केल्याच्या नंतर पुढे शाल्वाचा असणारा उद्धार केला. पुढे एक असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी कथा सांगितलेली आहे. ती कथा अशी आहे, सुदाम देवाची असणारी चरित्राच्या बाबतीमध्ये कथा सांगितलेली आहे. देवाचं असणारं खरं प्रेम जर कुणावर असेल तर मित्र असणारा हा बालपणीचा शिक्षण घेण्याकरता शाळेमध्ये गेल्याच्या नंतर तिथं काही भेट असणारी झालेली आहे. दोघंही शाळा शिकल्याच्या नंतर घरी आले, पण घरी आल्याच्या नंतर एकाचा विवाह झाला पण त्याची गरिबी, आणि एकाचा विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर एक असणारा श्रीमंत बनला, एक झाला राजा आणि एक झाला असणारा गरीब. हे प्रत्येक जणाचा असणारा प्रारब्धाचा असणारा भाग आहे. संत मंडळी गोपाळ मंडळी विनंती करून असणारा बोलतात, गड्यानो राजा किरी झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. सुदाम देवाची असणारी परिस्थिती असणारी एकदम नाजूक नाजूक, कधी चूल पेटत नव्हती. पत्नीचं सुद्धा वर्णन केलं आहे, कधी भांडत नव्हती. लेकरं सुद्धा एक असणारी, दोन सांगितले नाहीत, 7 मुलं सांगितले सुदाम देवाला. एक दिवस पत्नीनं सांगितलं, सारखं त्या देवाचं नाव घेता, काहीतरी मागून आणा. सुदाम देवानं सांगितलं, तू सांगते खरं आहे, पण देवाच्या भेटीला जायचं म्हटल्या सोबत काहीतरी पाहिजे. त्यांच्या घरामध्ये काही नव्हतं. आता हे पोहे जे आहेत का नाही, हे पोहे सुद्धा कुठून निर्माण झाले हे ऐका. त्यांच्या घरामध्ये जे पोहे निर्माण झाले, हे पोहे निर्माण होण्याला कारण 2. या कुटुंबाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर या कुटुंबाचं प्रेम सांगितलं कृष्णावर. या कुटुंबाचा सगळ्यात भाव जर कुणावर असेल तर तो भाव सांगितला कृष्णावर. त्यांच्या घरामध्ये काहीच नव्हतं, पण काही नसून सुद्धा त्यांच्या घरामध्ये पोहे ऑटोमॅटिकच निर्माण झाले. ते कुठून झाले माहिती आहे? पोहे निर्माण झाले, पोहे उत्पन्न झाले म्हणजे भावातून उत्पन्न झाले. पोहे उत्पन्न झाले म्हणजे प्रेमामधून असणारे उत्पन्न झाले. काही जणांच्या घरामध्ये काही नसतं, पण तिथं भाव असतो आणि तिथं असणारं प्रेम असतं. निघाला जात असताना ज्या वस्त्रामध्ये बांधायचे होते
ते वस्त्र सुद्धा बरोबर नव्हतं बरं का, ते सगळं जीर्ण झालेलं वस्त्र असणार होतं. चलण्याकरता सुरुवात केली आणि चलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर पत्नीने निरोप दिला, मालक लवकर या बरं का. चलण्याकरता सुरुवात केली. चालत चालत असताना निघाला. कृष्णाचं भजन चालू आहे. द्वारपालाच्या नगरीच्या असणाऱ्या जवळ असणारा तो गेला. प्रश्न विचारला, कोणाची नगरी? ही कृष्णाची नगरी आहे. 2 असणारे द्वारपाल त्यांनी अडवलं, कोण तुम्ही? मी कृष्णाचा असणारा बालपणीचा असणारा सखा आहे. आतमध्ये एक द्वारपाल गेला. आपण एक ते गीत म्हणतो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो दर पे सुदामा करीबा गया आहे. आणि निरोप गेला आतमध्ये. निरोप गेल्याच्या नंतर मग मात्र मध्ये जाऊन गोष्ट सांगितली, देवा एक अमुक अमुक असणारा एक व्यक्ती आलेला आहे, तुमचा बालपणीचा मित्र सांगत आहे, नाव सांगतो सुदामा. देवानं त्याचं नाव ऐकल्या बरोबर देवानं काय केलं, पायामधला बूट असा सिंहासनाच्या खाली सोडलेला होता. सिंहासनावर देव बसलेला होता. देव राज्यामध्ये किंवा महलामध्ये जरी चालायचं म्हटलं तर तो राजा आहे. आणि राजा असल्याच्या नंतर बूट पायामध्ये घालूनच देव चलतो बरं का. देवानं काय केलं, सुदामा आल्याच्या नंतर पायामध्ये बूट सुद्धा घातला नाही. सिंहासनामधून तिथूनच असं दमानं देव उतरले नाहीत खाली, सिंहासनाहूनच खाली उडी टाकली देवानं. देवानं उडी टाकल्याच्या नंतर देवानं पळण्याकरता सुरुवात केली. आणि पळण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर धावत 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 असणारे देव गेले आणि सुदामजीला अशी कडकडून मिठी नाही मारली. तो ब्राह्मण आहे, भला माझा मित्र जरी असला तरी तो ब्राह्मण आहे. असे दोन्ही हात जोडले आणि हात जोडून देवानं आपलं शिरकमल असणारं सुदामजीच्या चरणावर ठेवलं. कारण ब्राह्मणाला सुद्धा किंमत देत असताना देव सुद्धा सुंदर स्वरूपामध्ये किंमत देतो. दर्शन घेतलं, कडकडून मिठी मारली, हाताला पकडलं ना, हाताला पकडल्याच्या नंतर सिंहासनाकडे आणण्याकरता सुरुवात केली. आणल्याबरोबर त्याचा स्वागत समारंभ केला आणि आंघोळ घालण्याकरता त्याला सुरुवात केली. आंघोळ घालण्याकरता कोण आहेत? 1 आणि 2 नाहीत बरं का, असंख्य असणाऱ्या महिला आहेत. स्वतः कृष्ण स्नान घालतो. काय वर्णन आहे देवाला. देवानं सुदामजीला आंघोळ घालण्याकरता सुरुवात केली. म्हणून तर सांगतो, पंढरपूरला आपण जर गेलात ना, पंढरपूरला गेल्याच्या नंतर बिनओळखीचा जरी वारकरी असला चंद्रभागेमध्ये, तर 2 ओंजळी असं पाणी घ्यायचं आणि त्याच्या पाठीवर टाक जा. कशा करता? तो वारकरी म्हणजे देवच आहे बरं का. त्याची ओळख असो अथवा नसो, असं थोडंसं पाणी घ्यायचं चंद्रभागे, त्याच्या पाठीवर टाकायची, त्याची पाठ चोळायची. तिथं भेदभाव नाही. सुदामजीला स्नान घालण्याकरता स्वतः देव आहे. स्नान घालण्याकरता सुरुवात केलं. नवीन वस्त्र दिले, अलंकार दिले. अलंकार दिल्याच्या नंतर अशी पंगत बसवली. पंक्तीला जेवण्याकरता कोण आहे? नामदेव महाराज म्हणतात, मी पंक्तीला होतो तिथं जेवण्याकरता. नामदेव महाराज कलियुगातले आणि कृष्ण द्वापार युगामधला. आता हे खरं का खोटं? पण खरं आहे बरं का. कसं खरं माहिती? नामदेव महाराजाचा द्वापार युगामधला अवतार जर कोणता असेल तर उद्धवजीचा अवतार म्हणजे हे नामदेव महाराज आहेत. ताट वाढले आणि ताट वाढल्याच्या नंतर उद्धवजी पंक्तीला, कृष्ण पंक्तीला, याच्या पुढे सांगू सुदामदेव सुद्धा पंक्तीला. पण पंक्तीला बसल्याच्या नंतर त्या पंक्तीचा महिमा तुम्हाला काय सांगू. इथं कुणी किती श्रीमंत जरी असला तर लक्षात घ्या, गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन असं केलेलं आहे, एखाद्या माणसानं जर सप्ताहामधलं येऊन जर पंक्तीला जर अन्न जर नाही सेवन केलं तर मरण पावल्याच्या नंतर त्याला मारीती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. त्याचं कारण एक आहे, किती श्रीमंत असू द्या, किती तुम्ही महान असा, पण जेवण करत असताना इथं येऊन चटईवर बसून जेवण करा. याच्या पुढे सांगू, अंथरलेलं जरी नसलं, जागा थोडी असणारी एखाद्या वेळेस स्वच्छ जरी नसेल, तर इथं येऊन जेवण करा. का? हा प्रसाद आहे. आणि कधी सुद्धा अभिमान करायचा नाही. मी तर सांगतो, मी कुठेही कथेला जाऊ द्या, मी पंक्तीलाच बसून जेवण करतो बरं का. तसं काही कुठला गर्व करीत नाही किंवा काहीच नाही, अजिबात नाही. गर्व कधी सुद्धा करायचं नाही. त्याचं कारण एक आहे, ही पंगत म्हणजे सगळ्या वारकऱ्याची पंगत आहे, संताची पंगत आहे. आणि कुठल्याही महाराजानं गर्व करायचा नाही, कथाकारानं गर्व करायचं नाही, काही नाही. कुठेही मी कीर्तनाला जाऊ द्या, अगोदर माझा पहिला प्रश्न असतो, सप्त्यातली पंगत आहे का? उगाच जेवण्याकरता मला बनवू नका. जिथं पंगत असेल फक्त मला घर दाखवा, त्यांनी काही बनवू द्या. त्या अन्नाला जे चव आहे, तुमच्या घरी तुम्ही किती पदार्थ टाका, त्या अन्नाची बरोबरी तुमचे घरचे पदार्थ कधीच करू शकत नाहीत. तुम्ही शक्तीचा कार्यक्रम ठेवा, सप्त्याचा कार्यक्रम ठेवा, साधारण वरण असू द्या,
थोडीच डाळ असू द्या, थोडंच तेल मीठ असू द्याच्यामध्ये टाकलेलं, मसाला सुद्धा नसू द्या, तरी जेवण झाल्याच्या नंतर माणसं 2-2 दुरणं वरण पितात. पुन्हा घरी वरण पित नाहीत बरं का, अजिबात नाही. घरी तुम्ही कितीच त्याच्यामध्ये साहित्य टाका, पण त्या वरणाला चव येणार नाही. इथले माणसं किती श्रीमंत असू द्या, सप्ताहाची शेवटची पंगत असू द्या, काल्याचा प्रसाद असू द्या, किती जरी श्रीमंत असला माणूस तर घरी जाऊन तांब्या घेऊन येणार बरं का, आणि इथलं वरण घेऊन जाणार. लोक म्हणतात माणसं जेवायचे राहिले तरी थोडं टाका, हो थोडं टाका, थोडं टाका. त्याचं कारण काय माहिती का? इथल्या अन्नाला जी चव आहे ती तुमच्या घरच्या अन्नाला चव नाही बरं का. तुम्ही घरी आणून बासमतीचा तांदूळ खा आणि त्याची बरोबरी तुम्ही सप्ताहामधल्या पंक्तीला राशनचा तांदूळ आणा, बासमती तांदूळ सुद्धा राशनच्या तांदूळाची बरोबरी करू शकत नाही. त्याचं कारण इथं आहे हे जे अन्न आहे का नाही, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. इथलं अन्न उष्ट झालं, पण कशानं उष्ट झालं? रामनामानं हे अन्न उष्ट झालेलं आहे, त्याच्यामुळं त्याला असणारी चव येते. देवानं असं जेवण करण्याकरता बसले, आणि जेवण करण्याकरता बसल्याच्या नंतर आता ताट कशी आली हे ऐका बरं का. देवाचे लग्न झालेले 16,108 आणि यांच्या घरी आज पाहुणा आलेला आहे. तो पाहुणा म्हणजे कोण माहितीये का? सुदामा. अहो सुदामा पाहुणा आल्याच्या नंतर देवाचा बालपणीचा मित्र आहे, आणि या सगळ्या महिलांचे जे महल सांगितलेले आहेत का नाही, देवानं कालांतरानं भांडणं होतील म्हणून देवानं सगळ्या जणी करता एक कॉलनीच निर्माण करून टाकली होती. पण ते घर सुद्धा कसे माहिती का? एकाच इंजिनियरला सगळं बांधकाम देऊन टाकलं होतं. कोणता इंजिनियर? त्याचं नाव आहे का? विश्वकर्मा. आणि त्या विश्वकर्म्याला सांगितलं होतं, बाबा 16,108 हे महल घर बांधत असताना सगळ्याचे महल सारखेच बांध बरं का बाबा. हा, त्याचं कारण एक आहे, मला पुढे चालून संसार करायचा आहे. एखाद्या वेळेस इकडला किचन वाटा जर तिकडल्या साईडला घातलास तर तिचे हिचे पुन्हा भांडणं होतील, ते माझ्या डोक्याला ताण होईल. अहो त्या विश्वकर्म्यानं एवढे जे घर बांधले का नाही, 16,108 पत्न्या होत्या, पण कुठल्याच पत्नीचं देवाकडे भांडण नव्हतं. त्याचं कारण सांगू का? देवानं काड्याची डब्बी जरी घ्यायची म्हटलं का नाही, काड्याची डब्बी जरी, तर मोठा एक बॉक्स आणायचा बरं का, गुलाबछाप, आणि सगळ्या पत्नीला एक एक असा देऊन टाकायचा. कशा करता? तिथं जर घोडाछाप जरी आणली असती तरी भांडणं लागली असते बरं का. त्याचं कारण एक आहे, बदल अजिबात नाही. किचन वाटा तिथंच, देवघर तिथंच, सगळी जिथल्या तिथं असणारी व्यवस्था. आता हे सगळ्याच्या वाटण्या आहेत बरं का, सगळ्या पत्नीच्या घर वाटणे, सगळे वाटलेले असे घर आहेत. आता नेमकं ब्राह्मणाला जेवण बनवायचं आहे, बालपणीचा मित्र आहे, आणि कधी कधी असं वर्णन केलं आहे, सवतीचं जमत नाही. यांनी काय केलं, तो ब्राह्मण देवता खुश झाला पाहिजे म्हणून या सगळ्या पत्नीनं घरी जाऊन स्वयंपाक करण्याकरता सुरुवात केली. आता विचार करा बरं का, पत्नी आहेत 16,108 आणि ब्राह्मण देवताला जेवण्याकरता ज्यावेळेला असणार आसन टाकलं, ताट एक आले नाहीत त्याला जेवण्याकरता. ताट किती आले? 16,108 ताट आले. अहो तो सुदामा तर चक्कर येऊनच पडला, म्हणला माझं तर पोटच भरलं म्हणला हे ताट बघून म्हणला. आता विचार करा, एवढे ताट घरून आले, अहो ते जेवण काही साधं झालं असेल का? काय सांगावं. मी तर सांगतो ना, जेवण करण्याकरता स्वयंपाक कमीच असू द्या, साधाच असू द्या, पण त्या जेवणामध्ये प्रेम जर असलं का नाही, तर प्रेम असल्याच्या नंतर तो साधा स्वयंपाक सुद्धा आनंदाचा असणारा वाटतो. नाही तर स्वयंपाक चांगला केलेला आहे आणि वाढणारा माणूस फोडिली गवरी आणि तैसा दिसे तोंडावरी. काही माता मौल्या सुद्धा असतात बरं का, कोणी जेवण्याकरता बसलं का नाही, असं पातेलं वाजवायचं, मध्ये पळी वाजवायची. अशी कशा करता? जेवणाऱ्या माणसाने विचार करायचा बरं का, आता भाजी कमी आहे की, बस पातेलं वाजलं की. आता पहा, सुंदर स्वयंपाक असताना स्वयंपाक केलेला आहे, पण जेवणाऱ्याला सुद्धा अक्कल पाहिजे बरं का. स्वयंपाक चांगला केलाय आणि जेवणाऱ्याला अक्कल जर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, असं ताट वाढलेलं आहे, वाढणारा माणूस आला आणि आल्याच्या नंतर तो भात घेऊन आला. वाढणाऱ्यानं सांगितलं भात कुठं टाकायचा, त्यानं सांगितलं टाका इथं. आली पुन्हा बुंदी, कुठं टाकू? टाका म्हणला भातावरच. आता पुन्हा आला शिरा, टाका याच्यावरच. चपाती टाका याच्यावरच. आलेला पदार्थ त्याच्यावरच घ्यायचा.
सगळा त्यानं असा काला तयार केला. शेजाऱ्यानं सांगितलं की अलग अलग करा की. त्यानं सांगितलं इथं जरी अलग अलग केलं तर पोटात गेल्याच्या नंतर एकच होणार आहे का नाही, मग इथंच वरी काला केलेला काय बिघडतं काय. त्यानं वरीच काला केला आणि तोंडामध्ये घास टाकला आणि घास टाकल्याच्या नंतर पुन्हा सांगतो, शक्यतो आचार्याला स्वयंपाक जमला नाही बरं का. आता मला सांगा, हे सगळा काला केल्याच्या नंतर त्याची चव लागल का? अजिबात चव लागणार नाही. सुंदर स्वरूपामध्ये सुदाम देवानं असणार जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर बसले आणि बसल्याच्या नंतर सहज प्रश्न विचारला देवानं, सुदाम देवा, अहो आम्हाला काही भेटवस्तू तुम्ही आणली का नाही काय आणली? त्यानं ते देवाचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर, हे सगळा सोहळा पाहिल्याच्या नंतर आपल्या सोबत जे आणलं होतं का नाही, हे सोबतचं आणलेलं दाखवण्याकरता टाळाटाळ करू लागला. काय दाखवावं इथं आपण? हे पोहे दाखवावे तसे कसे असे श्रीमंतीच्या बाबतीमध्ये? इथं पंचपक्वान्नाचं मी अन्न खाल्लं. देवानं सांगितलं तुम्ही काहीतरी सोबत आणलं असेल, कारण तुमची पत्नी आणि माझी वहिनी अशी तुम्हाला रिकाम्या हातानं पाठवणार नाही. सुदाम देव असा लाजू लागला. काय म्हणून वस्त्र हे दाखवावं? देवानं स्वतःहून हातामध्ये घेतलं. अशी गाठ सोडण्याकरता सुरुवात केली. गाठीच्या मध्ये गाठ, गाठीच्या मध्ये गाठ, गाठीच्या मध्ये गाठ. अगोदर गटुडं होतं, पण गाठी सोडून सोडून फक्त मध्ये मुठी सांगितलेली आहेत, एक 2-4 मुठी पोहे असतील. देवानं काय केली, एक अशी मूठ घेतली आणि मूठ अशी तोंडामध्ये टाकली. तोंडामध्ये टाकल्या बरोबर पोहे खाल्ले. ते पोहे म्हणजे भावाचे पोहे होते, प्रेमाचे पोहे होते. पोहे खाल्ल्याबरोबर डोळे झाकून विश्वकर्म्याला सांगितलं, तिकडली सगळी सुदाम देवाची नगरी सोन्याची बनवून टाका. आता आपण कीर्तनामध्ये ऐकतो, राजा रावणा एवढी संपदा कुणाचीच नव्हती. पण याच्या पुढे ऐका, राजा रावणापेक्षा सुद्धा श्रीमंत जर कोण असेल द्वापार युगामधला, तर राजा रावणापेक्षा सुद्धा द्वापार युगामधला श्रीमंत जर कोण असेल तर श्रीमंत आहे सुदामा. तुम्ही म्हणाल कसं काय? राजा रावणाची संपत्ती सांगितली आहे, लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजे कोणते घर दगडाचे होते, कोणते घर विटचे होते, कोणते हिऱ्याचे होते, माणिकाचे होते, कोणते सोन्याचे होते. एवढी संपदा, पण सगळेच घर काही सोन्याचे नव्हते. पण देवानं फक्त मुठभर पोहे खाल्ले आणि खाल्ल्याच्या नंतर त्याच्या भावामुळं मुठभर पोहे दिल्यामुळं, देवानं खाल्ल्यामुळं त्याची नगरी विटची नाही बांधली, त्याची नगरी दगडाची नाही बांधली, हिऱ्यानं नाही बांधली, त्याची सगळी सुदाम देवाची नगरी सोन्याचीच करून टाकली. याच्याकरता काकड्यामधलं प्रमाण, सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्री पिढीला, सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्री पिढीला, मनोनी भावनी शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा विधला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त देवानं मुठभर पोहे खाल्ले. माझी एक विनंती आहे, आपलं जे संपूर्ण नगर आहे का नाही, हे तळघाळ, आपण कथा ऐकत आहोत. कथा अशी आहे, देवानं सुदाम देवाचे मुठभर पोहे खाल्ले, त्याच्या बदल्यामध्ये काय दिलं? सगळं गाव सोन्याचं करून टाकलं. मी तर सांगतो, तुम्ही देवाला देत असताना फक्त सप्ताहाची वर्गणी द्या. मी काय सांगतो ऐका बरं का, नुसती सप्ताहाची वर्गणी द्या, तुमचं सगळं शेत सोन्याचं करून टाकील. तुमचं सगळं जे शेत आहे का नाही, ते सोन्याचंच करून टाकील. सोन्यानं करून टाकील म्हणजे कसं? अहो,
शेतामध्ये पीक चांगलं येणं याचंच नाव म्हणजे सोनं आहे. बस याच्या पुढे सांगू, तुमचं घर सुद्धा सोन्यानंच भरून टाकेल. म्हणजे कसं, अन्नधान्यानं घर तुमचं असणार भरून टाकेल, पण देवाकडे देत असताना मागं सरायचं नाही. शुद्ध स्वरूपामध्ये असताना देवाला दान करत करायचं. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही. देवानं ते मुठभर पोहे खाल्ले. मुठभर पोहे खाल्ल्याच्या नंतर दुसरी मूठ घेतली आणि दुसरी मूठ घेतल्याच्या नंतर ती मूठ घेतलेली हात रुक्मिणीनं पकडला. रुक्मिणीनं सांगितलं, देवा दुसरी मूठ तुम्ही खाऊ नका बरं का. आता त्याचं कारण एक आहे. रुक्मिणीचा इथं थोडासा स्वार्थ सांगितलेला आहे. स्वार्थ कसा माहिती, 1 मुठभर पोहे खाल्ले तर या बाबानं त्याची नगरी सोन्याची करून टाकली. आता दुसरी जर मूठ जर या बाबानं जर खाल्ली तर ही द्वारका नगरी त्याला देऊन बसायसारखं आहे. पण दुसरी मूठ खाऊ दिली नाही बरं का. बाया फार हुशार असतात बरं का, बोलत तर नाहीत आणि काम केल्याशिवाय तर राहत नाहीत. याच्याकरता थोडा दृष्टांत. एखाद्या आई वडिलाला 2-3 मुलं असावे, पत्नी कान मालकाशी कशी टोचते बघा बरं का. जर त्या सासू सासऱ्याला आपल्याकडे जर सांभाळायचं नसेल आणि तिकडं जर पाठवायचं असेल तर कशी बोलते माहिती का. मी काय तुम्हाला म्हणले का मी सांभाळणार नाही, मी सांभाळायला तयार आहे की. मी काय भाकर देत नाही का, मी भाकर देते, भाजी देते, वेळेवर त्यांना सांभाळते. पण माझं म्हणणं असं आहे, तुमच्याच आईवडिलाची जमीन तुमचे भाऊ तुमची भाऊजाई ते पण खाते, त्यांनी सांभाळू नये का. मी काय खोटं बोलते का. हे घरोघर आहे बरं का. आता हे असं बोलायचं पण टोचून व्यवस्थित बोलायचं अशी कानं. मग याच्या पण डोक्यात येतं बरोबर आहे बरं का, बरोबर आहे. मग पुन्हा भावासोबत भांडणं करणार. आता तू 1 महिनाभर वाटून घे, पुन्हा त्यांनी 1 वाटून घे. माझा सांगण्याचा भाग एक आहे, आई वडील 2 जण आहेत, पण 2 जण असून 4 मुलं जरी असतील, 4 मुली जरी असतील तर या 8 जणाला 2 जण आई वडील सांभाळतात. लक्ष करा बरं का. हे 2 जण आई वडील आपल्या मुलांना 8 जणांना सांभाळतात, पण हे 8 जण मिळून 2घाला सांभाळू शकत नाहीत. किती वाईट परिस्थिती आहे. 8 जणांना हे 2 जण सांभाळू शकतात, पण हे 8 जण सुद्धा 2घाला सांभाळू शकत नाहीत. रुक्मिणीने सांगितलं, देवा आमचा सुद्धा या पोह्यावर अधिकार आहे, आम्हाला हे पोहे खाऊ द्या. ते पोहे मुठभर घेतले. 16,108 पत्न्यांनी 1-1 पोहा असणारा घेतला बरं का. आता पोहे मुठीमध्ये किती येणार ते. आता ते सगळे असणारे असे वाटून टाकले. 4 दिवसापर्यंत सुदामदेव तिथं राहिले आणि राहिल्याच्या नंतर सुदामदेवानं सांगितलं, मी चलतो बरं का. आता निघाले सुदामदेव. देवानं हसत हसत सांगितलं, सुदामा आता इथं तुम्ही थांबलात ना 4 दिवसापर्यंत, माझी एक विनंती आहे बाबा. आज 4 दिवसापर्यंत राहिलात, माझा तुम्ही मुकुट घातला, गळ्यामधले सोन्याचे हार घातले, अंगठ्या घातल्या, चांगलं चांगलं अंगावर तुम्ही सोनं घातलं, कपडे चांगले घातले, पण एवढं जर घालून तुम्ही जर रस्त्यानं जाऊ लागलात तर मार खाताल बरं का रस्त्यानं तुम्ही. माझा ऐका, तुमचा पहिला जो ड्रेस होता का नाही आणलेला, तोच तुम्ही घाला आणि तोच घालून परत जा. काय देवाची लीला आहे बघा बरं का. देवानं आणखी त्याला सांगितलं सुद्धा नाही की तुझं गाव मी सोन्याचं बनवलं. देव कधी सांगत नाही बरं का. काम करायचं ते बरोबर करतो. सगळे अलंकार काढून घेतले. अलंकार काढून घेतल्यानंतर ते ड्रेस त्याला दिला. सुदामदेवाला काही वाटलं नाही बरं का. एखादा माणूस तिथं देवाला शिव्या दिली असते एखाद्यानं. कशाचा सोयरान, कशाचा पाहुणान, कशाचा मित्र, तिथून इथपर्यंत आलो, माझेच कपडे मला पुन्हा घालण्याकरता दिले. सुदामदेवानं मनामध्ये काही विचार आणला नाही. कपडे ते घातले आणि रस्त्याला चालण्याकरता सुरुवात केली. सगळ्याला हात जोडले आणि रस्त्यानं जाताना कृष्णाचं चिंतन करत 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 आपल्या मनालाच बोलू लागला. का मला देवानं दिलं नसेल बरं संपत्ती, का देवानं दिली नसेल विचार करतोय बरं का दिली नसेल. एक मन म्हणू लागलं, संपत्ती याच्याकरता देवानं दिली नसेल, संपत्ती दिल्याच्या नंतर देवाचा माझा विसर पडेल. इथं कथेला सगळ्याला येत नाही बरं का. ज्याला जास्त जमीन आहे, शेतामध्ये बोरला पाणी आहे, जनावरं तिकडे आहेत, सगळी संपत्ती असली की देव त्याला इकडे येऊ देत नाही, त्याला तिकडेच गुंतवून ठेवतो बरं का. सुदामा म्हणतो बहुतेक याच्यामुळे मला जास्त संपत्ती दिली नसेल. दुसरी गोष्ट,
संपत्ती दिली नसेल. बरं, याच्या पुढं सुदामा म्हणतो, देवानं दिलं पण असतं, पण याच्यामुळं दिलं नाही, माझ्या कपाळावरच लिहिलेलं नसेल तर देव कुठलं दिलं? माझ्या प्रारब्धाच नाही, तर प्रारब्धामुळं नसल्यामुळं मला दिलं नसेल. असू द्या, पण माझा पाहुणचार चांगला केला बरं का. काय जीव घातलं मला देवानं आंघोळ घालावी एवढंच नाही, त्यांच्या पत्न्यांनी सुद्धा मला माझ्या बहिणीसारखी स्नान घातलं बरं का. काय त्यांचं प्रेम. असा विचार करू, बस मला देवानं असंच प्रेम द्यावं. वर्ष 2 वर्षाला जर मी गेलो ना, माझं देवानं असं स्वागत करावं. निघाला, गावाच्या जवळ आलं. काही जनावरं राखणारे असणारे लोक होते. त्या लोकाला सहज विचारलं, गावाचा सगळाच कायापालट झाला होता. ते गाव पहिलं असं राहिलंच नव्हतं, असं सगळं सोन्यानंच चमकू लागलं. त्या जनावरं राखणाऱ्या लोकाला प्रश्न विचारला, ही नगरी कुणाची आहे हो? त्या जनावरं राखणाऱ्या लोकांनी सांगितलं, ही सुदामदेवाची नगरी आहे. सुदामदेव हसू लागला. काय म्हणला तुम्ही गरिबाची दिल्लगी करता, काय नाही, हे सुदामदेवाच्या भाग्यामध्ये असली गोष्ट असते होय. आहे म्हणला, मी पहिलाच गरीब आहे, पण असं बोलू नका बरं का, मी माफी मागतो असं बोल. खरंच सांगा, ही नगरी कोणाची? ते लोक म्हणतात, अहो तुमचीच नगरी आहे हो, या नगरीचा राजा तुम्हीच आहेत. अरे बाबा, असे माझी हेळसांड करू नका. त्याला दुःख वाटू लागलं. निघाला पुढं. गावाच्या जवळ गेला, तर गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर गावाला नाव दिलं, सुदाम देवाची असणारी नगरी, सुदाम नगरी. विचार केला, गावाचं नाव तर बरोबर आहे, पण एवढा कसं काय कायापालट? कुणीही रस्त्यानं येत असताना त्या नगरीचा राजा सुदाम देवाला देवानं करून टाकलं होतं. आणि राजा समोरून येत असताना महिला असो, पुरुष मंडळी असो, असं दर्शन घेणं, हात जोडणं, त्यांचा सन्मान करणं. सुदामदेव मनातली मनात विचार करतो, गरिबी असल्याच्या नंतर लोक किती हेळसांड करतात आपली, पण एक मन त्याचा असा विचार करतं, मी ब्राह्मण आहे आणि गरीब जरी असलो तर लोक ब्राह्मणाच्या पाया पडतात. ब्राह्मण किती जरी गरीब असला तर लोक ब्राह्मणाच्या पाया पडतात. काही त्याला वाटलं नाही. पण घराच्या जवळ गेल्याच्या नंतर जिथं घर होतं त्या घराचा सुद्धा कायापालट, महल तिथं तयार झालेला. विचार केला, ही जागा तर माझीच, 4 दिवस मला झालं, मी गेल्याच्या नंतर हे कसं बांधकाम झालं असेल, जागे कुणं कब्जा केला असेल. तेवढ्याच वेळामध्ये सुदाम देवाची पत्नी, सुंदर अंगावर असणारी, वस्त्र परिधान केलेलं, साज शृंगार केलेलं, अंगावर सोनं भरपूर, जणू काही स्वर्गामधली एखादी दिव्यांगना उतरलेली आहे अशा स्वरूपामध्ये समोरून पंचारतीचं ताट घेतलं आणि मालकाला ओवळण्याकरता आली. तिलक लावला. तिलक लावल्याच्या नंतर सुदाम देवानं तिला बोलण्याकरता सुरुवात केली. तथास्तु, आशीर्वाद बरं का, तुमचं कल्याण हो. कारण त्याला सुद्धा त्याची पत्नी ओळखू आली नाही. तुम्हाला कसं काय? अहो, अलंकारच एवढे घातले होते हो, आणि आनंदामध्ये जीवन कसं निघून जातं हे कळत नाही. सहज विचारलं, ती पत्नी म्हणते, मालक मी तुमची पत्नी आहे, मला ओळखलं नाही का अगोदर? सुदाम देवानं विचार केला, तू माझी पत्नी? अहो व्यवस्थित पहा माझ्या चेहऱ्याकडे जरा. ती पाहिल्याच्या नंतर त्याला विश्वासच बसे ना. सुदाम देवानं प्रश्न विचारला, या नगरीचा कायापालट कसा झाला? त्या पत्नीनं सगळं सांगितलं. आम्ही रात्रीच्या वेळेला झोपलो होतो, पण झोपल्याच्या नंतर ही नगरी कशी निर्माण झाली हे कुणालाच कळालं नाही. ज्या क्वाटवर, ज्या बाजेवर आम्ही झोपलो होतो ती बाजच्या ठिकाणी बाज राहिली नाही. मोठा असणारा मंचक बनला, तो सुद्धा सोन्याचाच बनला. हे कसं काय झालं हे आम्हाला सुद्धा कळालं नाही. एवढंच नाही, गायी आहेत आपल्या नगरीमध्ये, हे वासर आहेत, यांच्या शिंगाला सुद्धा सोनं मडवलेलं आहे. हे सुद्धा कसं निर्माण झालं हे आम्हाला कळालं नाही. मग मात्र सुदाम देवाच्या लक्षामध्ये आलं की देवानं एवढं दिलं. देव उदार उदार थोड्यासाठी, देव उदार उदार थोड्यासाठी देतो फार, देव उदार देव उदार
देवानं एवढं देऊन सुद्धा देवानं काहीच दिलं नाही असा विचार केला. हे सुदाम देवाचं असणारं हे चरित्र आहे. पुढं वर्णन केलेलं आहे. यदुवंशाला शाप दिला, हे देवाची एक लीला आहे. 16,108 पत्न्या, एका पत्नीला 10 मुलं. ते 10 लहानाचे मोठे झाले, त्यांचा विवाह झाला, पुन्हा त्यांच्या पोटी पुन्हा 10. आज जर श्रीकृष्ण भगवंत असता तर आपले देशाचे पंतप्रधान मोदी नसते, कृष्णच असता बरं का. कारण घरचंच मतदान एवढं आहे. विचार करा. देवानं निर्णय घेतला, आता हे सगळे संपवले पाहिजे. कुणाचा मुलगा मेल्याच्या नंतर दुःख होतं, कुणाची पत्नी मेल्याच्या नंतर दुःख होतं, कुणाचे मालक मेल्याच्या नंतर दुःख होतं. पण देवाची कला कशी आहे पहा बरं का. जिथं जे देव स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवत नाही, लक्ष करा बरं का, जिथं देव स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवत नाही, आपल्यामध्ये तर आणि देवामध्ये तर किती अंतर आहे. किती विचार करण्याची गोष्ट आहे. देवानं काय केलं, आपल्याच मुलांना मारायचं होतं म्हणून नारद मुनी, वशिष्ठ असतील, याज्ञवल्क्य असतील, रती महारथी, विश्वामित्र यांना पिंडारक नावाचा असणारा क्षेत्राचा असणारा भाग, ट्रबल वाढला बघा थोडासा ट्रबल, आणि तिथं असणारं पाठवून दिलं. पाठवून दिल्याच्या नंतर हे कृष्णाचे असणारे मुलं तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर काय केलं त्यांनी, जांबवंतीचा एक मुलगा, त्याचं नाव सांब, त्याला स्त्रीचा वेश दिला. पोटाच्या ठिकाणी असं गाठोडं बांधलं, तिला साडी व्यवस्थित असं घालण्याकरता सांबाला सांगितलं आणि ऋषीमुनीच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर देव निमित्त कसं करतो पहा बरं का. हे सगळे मुलं गेले आणि ऋषीमुनीला प्रश्न विचारू लागले, ऋषीवर्य, गुरुवर्य, आमची इच्छा एक अशी आहे, तुम्हाला सगळं कळतं, भूत कळतं, भविष्यमान, वर्तमान सगळं कळतं, एवढंच सांगा, ही एक स्त्री आहे, ही सध्या असणारी गर्भवती आहे, सांगा या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल. आता आहे कोण तो पुरुष. यांनी नाटक केलं आणि ऋषीमुनीची चेष्टा करण्याकरता सुरुवात केली. सारखं विचारले, सांगा मुलगा होईल का मुलगी होईल. राग आला. कृष्णाचं त्यांनी नामचिंतन केलं आणि कृष्णाची परवानगी घेतली. देवा काय करावं. देवानं सांगितलं, विचार करू नका, मला हे तुमच्या मुखातून कारण करायचं आहे, द्या शाप यांना. त्या ऋषीमुनीने शाप देऊन टाकला. या स्त्रीच्या पोटी मुलगाही होणार नाही आणि मुलगी होणार नाही, मुसळ होईल आणि हे मुसळ सगळ्या यादव कुळाचा नाश करून टाकेल. अहो लगेच ते डुप्लिकेट साडी अंगावर घातलेली साडी काढली. इथं जे गठुडं बांधलं होतं का, ते गठुडं काढलं. जशाला तसं असं पाहण्याकरता सुरुवात केली तर त्या गठुडं काढल्याबरोबर तिथं एक मुसळ, आणि ते मुसळ सुद्धा लोखंडाचं. त्यांनी मुसळ घेतलं, म्हणले याच्यामुळे यदुकुळ संपणार आहे ना, चला म्हणले द्वारका नगरीकडे. आणलं, उग्रसेनाला बोलवून आणलं. त्यांनी काय केलं माहिती, त्याला खिसण्याकरता सुरुवात केली. आणि ते कसं खिसतात माहिती का, अशी खिसणी आणावी लागते, त्याच्यावर खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि असा खिसायचा. कथा संपल्याच्या नंतर प्रयोग करा बरं का. एक मोठा असणारा असा खोबळा घ्या आणि खिसण्याकरता सुरुवात करा. सगळं तुम्हाला तो असणारा खोबळा खिसता येईल. वा वा, छान छान, सगळा खिसता येईल. पण सगळ्यात शेवटी राहिलेला जो तुकडा आहे का नाही, तो मात्र कुणाला सुद्धा खिसता येत नाही. मग काय करावं लागतं माहिती का, उरल्याच्या नंतर तोंडामध्ये टाकावा लागतो. दुसरा त्याला पर्यायच काही नाही, त्याला खिसताच येत नाही. सगळं त्याचं चूर्ण केलं आणि चूर्ण केल्याच्या नंतर समुद्रामध्ये टाकून दिलं. त्यांचा भासा असा होता, मुसळ संपल्याच्या नंतर मृत्यू होणार नाही. उरलेला तुकडा घासलेला तो घासता येत नव्हता, त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं. घटना अशी घडली, जे पीठ करून टाकलं होतं ते वाहत वाहत समुद्राच्या काठावर आलं आणि त्याचं गवत निर्माण झालं. लोखंडाचंच गवत निसतं. जो तुकडा उरला होता तो एका माशानं गिळला. जाळं टाकलं कोळ्यानं आणि जाळं कोळ्यानं टाकल्याच्या नंतर त्या माशानं गिळलेला तुकडा, तो मासा पकडण्यात आला. मासा कट केला, त्याच्यामधला तुकडा बाहेर काढला आणि व्याधानं काय केला, बाणाच्या टोकाला लावला. बाणाच्या टोकाला लावल्याच्या नंतर कालांतरानं मग मात्र वर्णन असं केलेलं आहे, परत अपशकुन होण्याकरता सुरुवात झाली. शंखोद्वार क्षेत्री आणि प्रभा क्षेत्री सगळी मंडळी गेली आणि आपापसामध्ये यांचं घनघोर असणारं मद्य पिल्याच्या नंतर युद्ध सुरू झालं. भावा भावाचं, बापा लेकाचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये शस्त्र संपले आणि समुद्राच्या काठावर उगवलेलं जे गवत होतं का नाही, मुसळापासून तयार झालं, तेच गवत उपटलं आणि गवतानच मारण्याकरता सुरुवात केली. ते गवत म्हणजे लोखंडासारखं असं कणखर होतं. डोक्यात टाकलं रे टाकलं, खलासच जाग्यावर.
शेवटी अनेक जणांचा असणारा तिथं अंत होऊ लागला. बलराम दादा तिथं होते. बलराम दादानं सोडवण्याकरता त्यांना सुरुवात केली. देवानं सांगितलं, दादा सोडवू नका, आपली जाण्याची वेळ आलेली आहे आता. आपल्याला हे कार्य संपन्न करायचं आहे, जायची वेळ आहे आता. तुम्ही सुद्धा थांबू नका, आता तुम्ही सुद्धा चलते व्हा. आपला आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी लावला आणि बलराम दादानं असणाऱ्या शरीराचा त्याग केला. ते सुद्धा शेषाचा अवतार आहे, शेषाच्या ठिकाणी असणारे निघून गेले. कृष्ण भगवंताने काय केलं, आपापसामध्ये असणाऱ्यांचे भांडणं झाले, अनेक जणांचा असणारा अंत झाला. तेवढ्यापैकी फक्त एकच वाचला, अनिरुद्धाचा मुलगा ज्याचं नाव वज्र आहे, तेवढा एकटाच वाचला फक्त. श्रीकृष्ण भगवंतानं पिंपळाचा असणारा वृक्ष आहे, पिंपळाच्या वृक्षाच्या खाली चतुर्भुज मूर्ती धारण केलेली आहे. उजवा असणारी मांडीचा भाग आहे, त्याच्यावर डावा पाय ठेवलेला आहे. तळपाय एवढा देवाचा सुंदर आहे. देवाचा तळपाय आणि हरणाचा असणारा मुख दिसण्याकरता सारखं दिसू लागलं. त्या व्याधानं आला आणि देवाच्या तळपायाला असणारा बाण मारला. का बाण मारला त्याचं वर्णन केलं आहे. कर्मरेषा चुकेना, लक्ष करा बरं का, कर्मरेषा चुकेना बाण लागला जग जीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना हे नारायणा प्रारब्ध. देवाला बाण लागला, तो व्याध पळत पळत आला आणि आल्याच्यानंतर सांगितलं, देवा मला माफ करा बरं का, मी चुकून तुम्हाला बाण मारला. तेवढ्याच वेळामध्ये देवानं सांगितलं, अजिबात नाही. ऋण हत्या वैर हे कधी चुकत नाही बरं का. पाठीमागलच्या जन्मामध्ये मी राम होतो, झाडाच्या आड दबलो आणि तिथं मात्र तू वाली होतास, मी तुला दडून बाण मारला. या जन्मामध्ये तोच वाली तू वाघ व्याध झालास. आपल्या दोघांचं जे घेणं देणं होतं का नाही, ते सगळं नील झालं बरं का. आता बाबा तू काय कर, आता मला प्रदक्षिणा कर आणि वैकुंठ धामाला निघून जा. त्या व्याधाला वैकुंठाला पाठवलं. तिथं दारुक आला आणि दारुक आल्याच्या नंतर देवाला असणारं बोलण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये देवाला आकाशातून वैकुंठातून आलेला रथ देवाला नेण्याकरता रथामध्ये देव विराजमान झाले आणि आकाशामध्ये रथ असणारा उडाला. रथ उडाल्याच्या नंतर रथातून देवानं दारुकाला सांगितलं, दारुका द्वारका नगरीला जा आणि सगळ्या लोकांना सांग, ही द्वारका नगरी आता राहणार नाही. कुणाला जर वाचायचं असेल तर द्वारका नगरीच्या बाहेर निघा म्हणावं आणि हस्तिनापूरला अर्जुनाकडे जा म्हणावं, अर्जुन तुमचं संरक्षण करेल. द्वारक गेला. गेल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंत इथून वैकुंठ धामामध्ये कसे गेले याची एक कथा नंबर 1 स्वरूपामध्ये सांगतो बरं का. आकाशामध्ये आभाळामधून वीज बाहेर येते, कशी येते हे कुणाला कळत नाही, आणि परत आकाशामध्ये आभाळामध्ये कशी लीन होते हे सुद्धा कुणाला कळत नाही. देव कसे जन्माला आले हे कुणाला कळालं नाही, आणि देवानं स्वतःचा अवतार कसा संपवला हे सुद्धा कुणाला कळालं नाही. सगळ्या जणांनी देवाचा असणारा जय जयकार केला. बोलिए श्री कृष्ण भगवान की जय, बोलिए श्री कृष्ण भगवान की जय. पुढं वर्णन केलं आहे. देवाच्या एवढ्या पत्नी आहेत का नाही, या पत्न्या सुद्धा आल्या आणि यांनी सुद्धा आपले देह असणारे समर्पित करून टाकले. आता पुढं वर्णन केलेलं आहे. सुंदर स्वरूपामध्ये ही 7 दिवसाची असणारी जी कथा आहे का नाही, या कथेच्या बाबतीमध्ये ही सगळी कथा सांगितलेली आहे सूत महर्षींनी शौनकांना, आणि ही सगळी कथा शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलेली आहे. अंतिम उपदेश परीक्षित राजाला एवढाच केला, राजा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुत. राजा तू मरेल ही गोष्ट सोडून दे, शरीर मरतं, मधला आत्मा मरत नाही. आता बाबा एक काम कर, तुझा असणारा जो शरीरामधला आत्म्याचा भाग आहे तो परमात्म्याच्या ठिकाणी लाव. महाराज लावतो, आता मला परवानगी द्या. काय केलं तिथं, शुकाचार्य महाराजाची पूजा राजा परीक्षितानं केली. शुकाचार्य महाराज निघून गेले. राजा परीक्षित असणारा मरणाच्या आसनामध्ये असणारा बसला. राजा परीक्षित बैसला मरणाचे आसनी, गोविंदे निर्वाणी त्यासी भेटी दिली. कृष्णानं भेट दिली तिथं. एवढंच नाही, भेट देत असताना सुद्धा वर्णन केलं आहे. शेवटचा क्षण ज्या वेळेला आला त्यावेळेला राजानं असं वर्णन केलं आहे, काचाचा बंगला बांधला होता, त्याच्यामध्ये राजा बसला होता. का, त्याला शाप असा होता, तक्षक येईन आणि चावेल. काचाचा बंगला बांधला आणि त्याच्यामध्ये असताना तो बसला. घटना अशी घडली, ऋषी मुनी आले आणि येत असताना त्यांनी बोरं सोबत आणले, काही फळं. घटना अशी सांगितलेली आहे, तो तक्षक त्या बोराच्या असणाऱ्या मध्ये जाऊन बसलेला होता
ऋषीमुनी सांगितलं महाराज एवढं असणारं फळ खा. काय केलं? राजानं ते बोर असणारं तोंडामध्ये टाकलं, त्याचे 2 भाग केले, त्याच्यामधून एक आळी प्रगट झाली. आळीचं रूपांतर तक्षकामध्ये झालं. तक्षकानं मानेला चावा घेतला आणि राजाचा असणारा तिथं अंत झाला. त्यांचं शरीर असं जळालं. तिथं जन्मेजय म्हणायचा मोठा मुलगा आहे, त्याला राग आला. सर्पसत्रे नावाचा यज्ञ केला. जेवढेही सर्प होते ते यज्ञामध्ये येऊन पडू लागले. तक्षक शरण गेला इंद्राला. इंद्राला शरण गेल्याच्या नंतर मग मात्र जन्मेजयानं सांगितलं इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणा. इंद्रासहित आसन आलं, मध्ये पडू लागलं. तेवढ्याच वेळेला बृहस्पती नावाचे असणारे ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं बाबा साप चावल्यामुळं मृत्यू होत नाही, गाडी पलटी झाल्यामुळं मृत्यू होत नाही, विष पेल्यामुळं मृत्यू होत नाही, इमारतीहून खाली पडल्यामुळं मृत्यू होत नाही. याला निमित्त आहे फक्त. माणसाचं आयुष्य तेवढंच लिहिलेलं आहे, तो विषय मात्र सोडून दे. यज्ञ बंद केला आणि यज्ञ बंद केल्याच्या नंतर मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये असणार पुढं वेदाचा असणारा भाग आहे. अनेक स्वरूपाच्या कलियुगामध्ये पुढं काय काय होणार आहे हा एक सुद्धा भाग सांगितलेला आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. बस एवढंच नाही, पुढं वर्ष असं सांगितलेलं आहे 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन होईल. एवढंच नाही, थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील आणि 18ही जाती एके ठिकाणी येऊनी जेवतील. हे कलियुगामध्ये असं पुढं होणार आहे. ही संपूर्ण असणारी कथा आपल्या ग्रामदैवत हनुमंतरायामुळे या ठिकाणी मी सांगण्याचा असणारा भाग केला. त्यांनी माझ्यावर असणारी कृपा केली, त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी मला बुद्धी दिली, म्हणून मी तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामधून या ठिकाणी असणारा कथा करण्याचा भाग केला. सगळ्या जणाच्या दर्शनाच्या बाबतीमध्ये जर योग जर कोण घडवून आणला असेल, हरिभक्तीपरायण गुरुवर्य ज्यांना मी गुरुजी म्हणतो, भाऊ म्हणतो, गंगाधर महाराज गोरटे गुरुजी यांच्यामुळं इथं येण्याचा असणारा योग आला. आणि भाऊच्या बाबतीमध्ये काय वर्णन करावं, एवढा आजार होऊन सुद्धा यांना जे वाचून ठेवलं का नाही, ही फक्त भजनाची असणारी भूमिका आहे. पुढे ही आपली कथा होणार होती म्हणून देवानं असणारं वाचवून ठेवलं बरं का. त्यांच्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा तसंच, कारण त्यांच्या पत्नीनं म्हणजे आता अनेक लोकांच्या मुखामधून मी ऐकलेलं आहे, भाऊ का एकच तरुणपणामध्ये केलेलं आहे. महाराज मंडळी घराकडे आणायची आणि घराकडे आणल्याच्या नंतर यांनी काही त्यांना जीव घातलेला नाही. कारण कसं आहे, माणसं जरी घराकडे येत असतील तर पत्नीनं स्वयंपाक खाऊ घातला तर माणसाची सोय आहे. म्हणजे त्यांच्या पत्नीनं आणि आपल्याच गावामधील असणाऱ्या कन्येच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या बहीणबाईच्या बाबतीमध्ये त्यांनी सुद्धा अनेक साधू संतांची सेवा केली. त्यांना सुद्धा भरपूर दवाखाना होऊन सुद्धा देवानं त्यांना सुद्धा जिवंत ठेवलं. एकच